नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणाचा लिंग हा घटक अभ्यासणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये लिंग म्हणजे काय व त्याचे प्रकार उदाहरणासह स्पष्टीकरण पाहणार आहोत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जेंडर अँड दिस टाईप असे म्हणतो. मित्रांनो, या लिंग म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणं स्पष्टीकरणासह आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला मित्रांनो, पाहूया लिंग म्हणजे काय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जेंडर असे म्हणतो. त्याआधी आपण काही उदाहरणं पाहूया. बघा मित्रांनो, आई, बाबा, मोर, लांडोर, मुलगा, मुलगी ही सर्व शब्द नामे आहेत. त्यापैकी बाबा, मोर, मुलगा ही नामे पुरुष जातीचा म्हणजेच मेल वस्तूचा बोध करून देतात, तर आई, लांडोर, मुलगी ही नामे स्त्री जातीचा म्हणजेच फिमेल वस्तूचा बोध करून देतात. त्यावरून मित्रांनो, एखाद्या नामावरून ती वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हींपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते, तेव्हा त्याला त्याचे लिंग असे म्हणतात. आता ह्या लिंगाची आपण शब्दशः व्याख्या पाहूया. बघा, नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे की दोन्ही पैकी कोणत्याच जातीचा नाही असे ज्यावरून कळते, त्याला त्याचे लिंग असे म्हणतात. आता ही झाली लिंगाची व्याख्या. आता आपण लिंगाचे प्रकार पाहूया. त्यापैकी पहिला प्रकार आहे पुल्लिंग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॅस्क्युलाइन जेंडर असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे स्त्रीलिंग म्हणजे फिमेनिन जेंडर आणि तिसरा प्रकार आहे नपुंसकलिंग, ज्याला न्यूटर जेंडर असे म्हणतात. आता या तिघही प्रकारांच्या व्याख्या पाहूया आणि काही उदाहरण समजून घेऊया. पाहूया, पहिला प्रकार आहे पुल्लिंग. या पुल्लिंगाची व्याख्या: ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग होते. तसेच पुल्लिंग संबोधण्यासाठी त्या शब्दाच्या आधी आपण तो हे प्रत्यय लावतो. म्हणजेच काय की एखाद्या नामावरून पुरुष पुरुष जातीचा म्हणजेच वस्तूचा बोध होत असेल तर तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं, पुल्लिंग असं म्हणायचं. मग पुरुष म्हणजे कोण, नर या गटामध्ये देखील तो मोडतो, कारण प्राण्यांमध्ये नर मादी असतं आणि वास्तविक म्हणजे प्रत्यक्ष असणाऱ्या वस्तूंमध्ये आपण पुरुष आणि स्त्री असं म्हणतो. मग जर पुरुष जातीचा म्हणजे नर जातीचा जर बोध होत असेल तर ते कुठलं लिंग मानलं जातं, पुल्लिंग असं मानलं जातं. आणि ह्या पुल्लिंगीच्या आधी पुल्लिंग नामाच्या आधी आपण तो हे प्रत्यय लावतो. उदाहरणार्थ, राजा हे नाम आहे, तर ह्या राजा नामाच्या आधी आपण कुठलं प्रत्यय लावलं पाहिजे, तर तो हे प्रत्यय लावलं पाहिजे. जर तो प्रत्यय असेल तर ते लिंग कुठलं आहे, पुल्लिंगी आहे. आता काही उदाहरणं पाहूया. बघा, उदाहरणार्थ मुलगा, सूर्य, फळा. आता आपण मुलगा हे कुठलं लिंग मानू, तर तो पुल्लिंग मानू, कारण आपण मुलगा या नामाच्या आधी तो हे प्रत्यय लावलेला आहे. त्याचबरोबर तो सूर्य, तो फळा म्हणजेच तो हे प्रत्यय ज्या नामाच्या आधी येईल तर तो पुरुष जातीचा आपल्याला बोध करून देईल, तेव्हा आपण त्याला त्या नामाचे पुल्लिंग असे मानत असतो. तर हे झालं पुल्लिंगीची व्याख्या. आता पाहूया पुढे स्त्रीलिंग. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग होते. तसे स्त्रीलिंग संबोधण्यासाठी त्या शब्दाच्या आधी आपण ती हे प्रत्यय लावतो. म्हणजेच स्त्री जातीचा म्हणजेच मादी जातीचा जर बोध होत असेल तर ते कुठलं लिंग होतं, स्त्रीलिंग असं होतं. उदाहरणार्थ, राणी हे नाम आहे. आता राणी हे नाम आपण कसं ओळखतो, जेव्हा ह्या नामाच्या आधी ती हे प्रत्यय येईल तेव्हा, म्हणजेच ती राणी, तर कुठलं लिंग झालं, हे स्त्रीलिंग झालं. मग आपण जेव्हाही कुठलं नाम ओळखतो तर त्याआधी आपल्याला
तो किंवा ती हे प्रत्यय लावून पाहायचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ते कुठलं लिंग आहे, स्त्रीलिंगी आहे, स्त्रीलिंग आहे. आता आपण ह्या स्त्रीलिंगाचे उदाहरण पाहूया. बघा, मुलगी, देवी, गाडी, वही. आता ह्या नामांना आपण ती मुलगी म्हणू, ती देवी म्हणू, ती गाडी आणि ती वही. तर हे चारही नामांच्या आधी आपण ती हे प्रत्यय लावलं म्हणून आपल्याला लक्षात आलं हे कुठलं लिंग आहे, तर स्त्रीलिंगी आहे. असं आपल्याला ह्या नामांच्या आधी लिंग ओळखण्याआधी आपल्याला ते प्रत्यय लावून घेणं गरजेचं आहे, तरच आपल्याला लिंग ओळखता येईल. आता तिसरा प्रकार आहे नपुसक लिंग, ज्याला आपण न्यूटर जेंडर म्हणतो. बघा, ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंग म्हणतात. तसेच नपुसकलिंग संबोधण्यासाठी त्या शब्दाच्या आधी आपण ते हे प्रत्यय लावतो. आता इथे स्त्री जातीचा बोध आहे, बोधा झालंय माझ्याकडनं, क्षमा करा. पुन्हा परत पाहूया. एखाद्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेव्हा आपण त्याला नपुसकलिंग असे म्हणत असतो. उदाहरणार्थ, मूल. मूल हे नाम आहे, तर ह्या नामाला आपण कुठलं लिंग लावलं, कुठलं प्रत्यय लावलं पाहिजे, तर ते हे प्रत्यय लावलं पाहिजे. जर ते प्रत्यय त्या नामाच्या आधी असेल तर तेव्हा आपण कुठलं लिंग मानू, त्याला नपुसकलिंग मानू. आणि जेव्हा केव्हा आपल्याला लिंग ओळखायचं असेल तर त्याआधी आपल्याला त्या नामाच्या आधी तो, ती आणि ते हे प्रत्यय लावणं गरजेचं आहे, तरच आपल्याला त्या नामाचं लिंग ओळखता येणार आहे. म्हणून मूल ह्या नामाच्या आधी आपण ते हे प्रत्यय जोडलं म्हणून आपल्या लक्षात आलं हे कुठलं लिंग आहे, तर नपुसकलिंग आहे. आता या नपुसकलिंगाची उदाहरणं पाहूया. उदाहरणार्थ, फळ, झाड, फूल. म्हणजेच ते फळ, ते झाड आणि ते फूल. त्याचबरोबर अजून आपण एक उदाहरण घेऊ, घर. आता घर हे काय आहे, निर्जीव आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जीव नाहीये, पण आपण त्याला काय म्हणू, तर हे नपुसकलिंग म्हणू. कारण ते घर असं आपण उच्चार करत असतो, म्हणजे घराला आपण ते हे प्रत्यय लावतो, म्हणून आपल्याला लक्षात येतं हे कुठलं लिंग आहे, नपुसकलिंग आहे, असं आपल्या लक्षात येतं. तर मित्रांनो, आपण स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग या तिघही प्रकारांचे उदाहरणं पाहिलेले आहेत आणि त्यांच्या व्याख्या देखील समजून घेतल्या आहे. आता आपण काही आणखी उदाहरणं पाहू. आणखी काही उदाहरणे वाचा, वाक्य लिहिताना त्याप्रमाणे लिहा. बघा मित्रांनो, तो वाडा, ती इमारत, ते घर. मग तो वाडा हे कशाचं बोध करून देतं आपल्याला, तर हे पुरुष जातीचा बोध करून देतं, म्हणून आपण त्याला पुल्लिंग असं म्हणूया. त्याचबरोबर ती इमारत या शब्दाच्या आधी आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो, म्हणून ते कुठलं लिंग होतं, स्त्रीलिंग होतं. आणि ते घर ह्या नामाच्या आधी आपल्याला ते हे प्रत्यय लक्षात येतं, म्हणजेच यावरून पुरुष किंवा स्त्री दोघही जातीचा बोध होत नाही, तर तिसऱ्याच प्रकाराचा बोध होतो, तर ते कुठलं लिंग असतं, तर ते नपुसकलिंग असतं. हे आता आपण इथे समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तो वाडा, ती भाकरी, ते घर. मग तो प्रत्यय नामाला असेल तर ते पुल्लिंग होतं, ती हे प्रत्यय असेल तर ते नाम स्त्रीलिंग होतं आणि ते हे प्रत्यय असेल तर ते नाम नपुसकलिंग असं होतं. मित्रांनो, पुल्लिंग नामाचे जर स्त्रीलिंग नामामध्ये रूपांतर करायचं असेल आणि स्त्रीलिंग नामाचे पुरुष लिंगामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याला लिंग बदल असे म्हणतात. समजा उदाहरणार्थ, कुत्रा हे नाम आहे, हा सॉरी, कुत्रा हे कुठलं लिंग आहे, पुल्लिंग आहे. कारण कुत्रा ह्या नामाच्या आधी आपण कुठला प्रत्यय लावतो, तो कुत्रा असं म्हणतो. मग हाच कुत्रा जर आपल्याला स्त्रीलिंग मध्ये रूपांतर करायचं असेल तर ते कसं होईल, तर ती कुत्री होईल, ती कुत्री असं लिंग बदल होईल. म्हणजेच पुल्लिंगाचं स्त्रीलिंग रूपांतर होताना कुत्र्याचं पुत्री होईल. त्याचबरोबर जर ते नपुसकलिंग करायचं असेल तर ते कुत्रे असं होईल, ते कुत्रे. असेच काही उदाहरणं मी पुढील व्हिडिओमध्ये अजून
घेऊन येणार आहे. म्हणजेच नामाच्या आधी तो हा प्रत्यय आला तर ते पुल्लिंग होतं. नामाच्या आधी ती हे प्रत्यय आलं तर ते स्त्रीलिंग होतं. आणि त्याच स्त्रीलिंग आणि पुल्लिंग हे दोघंही प्रकार न होता तिसऱ्याच प्रकाराचा जर बोध होत असेल तर ते लिंग कुठलं होतं? नपुंसकलिंग होतं. तर मित्रांनो, असेच अजून तुम्हाला जर उदाहरण हवे असेल तर ते मला कमेंट करायचे आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल स्त्रीलिंग कशावरून ओळखायचं? जेव्हा स्त्री जातीचा बोध होत असेल, म्हणजेच मादी जातीचा बोध होत असेल तर त्याला स्त्रीलिंग म्हणायचं आहे. जर एखाद्या नामावरून पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्याला पुल्लिंग असं म्हणायचं. आणि स्त्रीलिंग आणि पुल्लिंग दोघही प्रकारांचा बोध होत नसून तिसऱ्याच प्रकाराचा बोध होत असेल तर ते लिंग नपुंसकलिंग मानले जाते. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंग म्हणजे काय हे समजून घेतलेले आहेत आणि लिंगांची काही उदाहरणं देखील पाहिलेले आहेत. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घंटीचा आयकॉन देखील प्रेस करायचा आहे. म्हणजेच आपल्या चॅनलला थोडं सपोर्ट देखील करायचा आहे. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.